गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांदी आणि सोन्याचे गणपती मूर्ती तयार करण्यासाठी सोनाराने जेवरी बाजारातून चांदी आणि सोने घेतले। सीएसटी स्थानकातून लोकल पकडली, मात्र गर्दीचा फायदा घेत दागिन्यांची ती बॅग चोरट्यांनी लंपास केली। या प्रकरणात रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी 4 तरुणांना ताब्यात घेतले आहे, ज्यांच्याकडून चोरी गेलेले सोने चांदी सापडले आहे। यामध्ये 2 जण अल्पवयीन आहेत, दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत। अल्तमस रज्जाक खान वय वर्ष 25 आणि शुभम संदीप ठसाळे वय वर्ष 20 अशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे। चोरी प्रकरणातील अल्पवयीन चोरट्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। कल्याण कोळसेवाडी परिसरात राहणारे सखाराम साळुंके हे मुंबईतील जवेरी बाजारात सोने चांदी घेण्यासाठी गेले होते। त्यांनी सोन्या चांदीच्या गणेश मूर्ती तयार करण्याकरिता बाजारातून सोने चांदी खरेदी केलेली बॅग घेऊन त्यांनी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सीएसटी रेल्वे स्थानकातून कल्याणला येण्याकरिता लोकल ट्रेन पकडली। त्यांची गाडी ठाकुर्ली रेल्वे स्थानक येण्यापूर्वी जरा थांबली होती। त्याचवेळी त्यांचे लक्ष त्यांनी रॅकवर ठेवलेल्या बॅगवर गेले। रॅकवर त्यांच्या सोन्या चांदीचा माल असलेली बॅग दिसून आली नाही। त्यांनी पाहिले की 2-3 तरुण घाई गडबडीत बॅग घेऊन रेल्वेतून उतरताना दिसून आले। या प्रकरणी साळुंखे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात तक्रार दिली। रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तपासाची सूत्रे हलवली। पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शद शेख यांनी सीएसएमटी ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात त्यांना काही जण संशयास्पद आढळून आले। त्यांनी 4 जणांना ताब्यात घेतले। त्यापैकी 2 जण हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे, तर 2 चोरटे सज्ञान असल्याने त्यांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे अल्तमस रज्जाक खान आणि शुभम संदीप ढसाळे अशी आहे। दोघेही ठाण्यातील हाजुरी गावचे राहणारे आहेत। त्यांच्याकडून चोरीस गेलेले 19,666 मिलीग्रॅम सोने आणि 7 किलो वजनाची चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे। चोरीस गेलेल्या सोन्या चांदीची किंमत 7,34,277 रुपये इतकी होती। अटक आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, एबीपी न्यूज। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।